नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला फारच खतरनाक ट्विस्ट बघायला मिळत आहे. आपल्याला बघायला मिळतं आहे की एजेने लीलाला मेहंदीच्या सेरेमनीमध्ये घेऊन आलेला असतो, पण एजे लीलाच्या हातावर मेहंदी काढत नाही, तर तो श्वेताच्या हातावर मेहंदी काढतो आणि तेथून निघून जातो. हे पाहून मावशी आई आणि लीलाच्या घरचे प्रचंड चिडतात. त्यांना खूप मोठा धक्का बसतो की एजेने लीलाशी केलेला साखरपुडा आणि लग्नसुद्धा मोडलेलं असतं आणि अचानक श्वेताची निवड केलेली असते. हे पाहून मावशी आई प्रचंड दुःखी झालेली असते. ती लीलाला एजेशी बोलायला पाठवते. एजे तिला म्हणतो की तुला मी मुक्त केलेलं आहे. तुझ्यासारखी वेंधळ्या मुलीची निवड मी कशी केली होती हेच मला वाटतंय आणि मला पश्चाताप होतोय की मी तुझी निवड केली. आजपासून मी तुला मुक्त केलेलं आहे. असं ऐकल्यावर लीला फार खुश होते आणि बाहेर येऊन ती मावशी आईला तिथून निघून जाण्यासाठी सांगते आणि म्हणते की एजे लग्न करणार आहेत, पण ते माझ्याशी नाही तर श्वेताशी करणार आहेत. इकडं लीला फार खुश होऊन रूममध्ये दरवाजा बंद करून नाचत असते. तेवढ्यात तिथे मावशी आई आणि बाबा येतात आणि लीलाला विचारतात काय झालं होतं. त्यावेळेस लीला म्हणते की मी तुमच्यापासून काहीही लपवून ठेवणार नाही आणि ती खरं खरं सांगायला लागते. इकडं अभिरामची आई त्याला विचारते की तू लीलाशी केलेला साखरपुडा अचानक मोडला कसं काय? तू असं कसं काय वागू शकतोस? तुला सून मिळायला हवी आणि माझ्या सुनांना त्यांची सासू मिळायला हवी. तो उद्देश तर साध्य होत आहे आणि ती म्हणजे श्वेता. तर पुढे तू काहीही बोलू नकोस. असं म्हणल्यावर आई त्याला काहीही बोलत नाही. काय आता एजेचं लग्न श्वेताशी होणार का लीलाशी होणार हे बघणं खूप रंजक ठरणार आहे.